हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण पाहणार आहोत झटपट मटार पनीर कसं बनवायचं. ही रेसिपी बनवण्यासाठी फक्त 10 मिनटं इतकाच वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी कुकरमध्ये मी 4 बटाटे उकडत घातलेले आहेत. आपल्याला या रेसिपीसाठी मीडियम साईजची 2 बटाटे इतकी सफिशियंट आहेत. पण मला दुसरी एक रेसिपी बनवायची आहे म्हणून एक्स्ट्रा बटाटे मी उकडायला घातलेले आहेत. त्याच्याच बरोबर सोललेले मटार एका वाडग्यामध्ये त्याच्यामध्ये ठेवणार आहोत कुकरमध्ये, म्हणजे तेही उकडून निघतील. इथे कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्या की आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि दुसरं भांडं गरम करून घेणार आहोत. इथे मी एक टोप गरम करायला ठेवलाय. जोपर्यंत कुकर थंड होत नाही तोपर्यंत कुकर खोलायचा नाही. तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊ. टोप गरम झाला की त्याच्यामध्ये 2 चमचे इतकं तेल घालून घेतलेलं आहे. तेल गरम झालं की आपण त्याच्यामध्ये पनीरचे मोठे मोठे तुकडे डायरेक्ट फ्राय करून घेणार आहोत आणि एकीकडे कांदा टोमॅटोची पेस्ट बनवणार आहोत. त्याच्यासाठी मी 2 कांदे मोठ्या साईजचे रफली चॉप करून घेतलेले आहेत. 2 मोठ्या साईजचे टोमॅटो तेही रफली चॉप करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर 1 इंच इतकं अद्रक आणि 4 ते 5 पाकळ्या इतकं लसूण. एकीकडे आपण पनीरकडेही लक्ष ठेवायचं आहे. पनीर फ्राय झाला की आपण एका बाजूने त्याला पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही फ्राय करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दोन्ही बाजूनी पनीर फ्राय करून झालं की आपण ते बाजूला काढून घेणार आहोत आणि एकीकडे ही कांदा टोमॅटोची पेस्ट बनवून घेणार आहोत. इथे मी सगळं कांदा टोमॅटो अद्रक आणि लसूण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि माझं पनीरही शिजलेलं आहे. आता मी हे पनीर एका बाजूला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि त्याच्यानंतर काय करायचं ते बघूया. पनीर एका डिशमध्ये काढून घेतल्यानंतर त्याच तेलामध्ये आपण कांदा टोमॅटोची पेस्ट घालून चांगली 5 ते 7 मिनटं इतकी शिजवून घेणार आहे. जोपर्यंत त्या पेस्टला चांगलं तेल सुटत नाही तोपर्यंत आपण ती हलवत राहायची आहे, नाहीतर खालती टोपाला चिटकूही शकते. पेस्ट चांगली तेलासोबत शिजली की तिचा रंग बदलतो. मग आपण त्याच्यामध्ये लाल मसाला, गरम मसाला, किचन किंग मसाला, हळद, हिंग असे मसाले घालणार आहोत. तोपर्यंत आपला कुकरही थंड होतो. मी इथे बटाटी काढून घेतलेली आहेत आणि त्याची साल काढून घेणार आहे. बटाट्याची साल व्यवस्थित काढून घ्यायची. बटाटे गरम असतात तर हात भाजू शकतो. आणि आपले मटारही कुकरमध्ये चांगले शिजलेले आहेत. मटार कुकरमध्ये जेव्हा घातले होते तेव्हा ज्या मटार वाडग्यात घातले होते त्यात मी पाणी घातलं नव्हतं. ते कुकरमधल्या पाण्यामुळे चांगले शिजतात, तर त्यात पाणी घालायची काही गरज नसते आपल्याला. आता चांगली पेस्ट शिजली की मसाले घालून तेही चांगले शिजून घ्यायचे आहेत. तेलासोबत आणि पेस्टसोबत मसाले चांगले परतून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर त्याचा कच्चा फ्लेवर येऊ शकतो. मग मसाले आणि कांदा टोमॅटोची ग्रेव्ही चांगली शिजली की मग आपण त्याच्यामध्ये मटार घालून चांगले फ्राय करून घेणार आहोत आणि जी बटाटी उकडली होती ती हाताने कुस्करून घालणार आहोत. जर तू गरज पडली तर ह्याच्यामध्ये अर्धा कप इतकं पाणीही घालणार आहोत आणि चांगलं शिजवून घेणार आहोत. मग जे आपण पनीर फ्राय केलेलं होतं तेही त्याच्यामध्ये घालून चांगलं फ्राय करून घेणार आहोत आणि मग चवीनुसार मीठ घालून ही भाजी चांगली उकळ येईपर्यंत शिजवायची आहे. आणि अशा पद्धतीने झटपट अशी आपली मटार पनीरची भाजी तयार आहे. सकाळच्या गडबडीसाठी तुम्ही मटार पनीरची भाजी अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला ही झटपट मटार पनीरची भाजी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा.
माझ्या रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, लाईक करा आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा. थँक यू सो मच.